माका माहित पण नाही मी ठोकले मेले. मी घराकडे जाऊन जेवतोय ह्यो माका सांगता गाडी लावलं म्हणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज बघू शकता पाऊस एकदम जोरदार आहे आणि नुसतं पाऊस नाही तर वादळ आलेलं आहे. हे बघा सगळं सामान इथलं उडवून टाकलेलं आहे. आता हे थोडं थोडं मी लावलं आहे, तो सिलेंडर तसाच पडून आहे. आता ह्या पावसात आपल्या सगळ्यात मेन काम आलं आहे ते म्हणजे आपल्या JCBचे सिम्स बदलायचे आहेत. आता सिम्स काय असतं आणि कसे बदलतात हे तर तुम्हाला आपला व्हिडिओ बघून समजेल. आता आपला ऑपरेटर तर आला आहे खाली, आता लगेच जाऊया आणि आपण लावूया आपल्या कामाला. तर चला. पावसात ना पायरी तर खूप डेंजर झाले आहे, तसे पाय बी स्लिप मारतात आणि त्याच्यावर माझ्याकडे असले चप्पल आहेत जे की खूपच डेंजर आहे. हा बघा आपला सिम्बा. ए सिम्बू खाले का बघतो. तर भाई आपली मशीन तर इथे उभी झाली आणि माझ्या हातात आहे सिम्स, जे की आता एक एक पार्ट इथून खोलून हे फिट करायचं आहे. जे की फिट करायला आपल्याला 2 ते 3 तास हमखास जाणार. कशाला दाखवतो. हे बघा हे जे गोल गोल दिसत आहे ना ह्याला म्हणतात सिम, ज्याच्यासाठी हे सगळं खोलून लावायला लागणार. भाई पूर्ण डोक्याला शॉर्ट आहे 2 ते 3 तास, कारण की हातोड्याने इथे तिथे ठोकून ठोकून काढायचं आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जर सिम्स आपण लावले नाही तर मशीनचे बुशिंग जाणार आणि बुशिंग गेले तर 50-1 हजारचा खर्च आहे ना, आणि त्यापेक्षा 1,500चं करायला बरं पडतं. हे पण मध्ये मध्ये जातात, पण हे काय 2-3 महिने येतात बऱ्यापैकी जर मशीन रोज चालू असली तर. तर ही इन्फॉर्मेशन आपल्या नवीन मित्रांसाठी, ज्यांची नवीन मशीन ज्यांनी घेतली आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन. जुन्या लोकांना तर माहीतच असणार. तर आता आपलं काम तर चालू आलं आहे बघा. आता हे खोलतो आहे. रुक मैं खोलतो आहे, तू सिम नट खोल, मैं मारतो आहे उधर से. आपले पहिले सिम्स घालून झाले बघा. 2 सिम्स गेले एका ह्याच्यात. आता दाखवतो इथून कसे ठोकून त्याला परत लेवल करणार. पकड़ के बैठा उसको. मारू मुँह भी पे आएगा तेरे. हाँ गया देख पूरा है और अंदर जाएगा. अंदर मतलब ये हमको बोल्ट इसमें लगना चाहिए अंदर. तो पीछे मारू. हाँ ऐसा बोलना. उधर हॉल मिलो. इधर से लो. आया 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 ना. परफेक्ट है. हाँ चलो ठीक. देख अभी ओए साइड बीच में दे दो. हट ना उधर होने का. तर भाई आतापर्यंत 1 2 3 4 4च नट खोलून 4 सिम्स झाले, म्हणजे 2-2 करून 8 सिम्स झाले आणि ह्याच्यात आपली हालत झाली खराब. बरोबर आता 1 तास झाला आहे. पाऊस हैराण करते आणि मच्छर हैराण करते. बारके बारके मच्छर असे अंगार येतात, बसतात, दिसत पण असं वाटत पण नाही बसले असले, आणि चावतात पण. खूप दुखतं आणि खूप खास खाते. अरे साला सिम डालने का काम बहुत गंदा ना रे. सगळ्यात घाण कंटाळा येतो एकदम. हम लोग गैरेज में लेके जाता था. हाँ तुम लोग वही गैरेज में वो ज़्यादा पैसा जाता है. इधर कैसा घर के घर अच्छा पड़ता है वो. फायनली आपलं काम झालं आहे. बघू शकतात सगळं सिम्स आणि घालून झाले म्हणजे जेवढे आपण आणलेले ते सगळे संपले आणि अजून खूप गरज लागणार. म्हणजे सिमचे साईज पण असतात जे आपल्याकडे आता नाही आहे. तर मी विचार करतो की गाडी डायरेक्ट जाऊन गॅरेजात देतो, जिथे पाना साना उधर वो मशीन से खोलेगा और बरोबर सिम डाल देगा. अपने को अभी वो साईज समझ में. आम्ही जेवढे आणलेले सगळे सिम संपले, ह्याच्यातच संपले बघा. त्या बकेटपासून तिथे तेवढं जाईपर्यंतच संपलं. अजून पुढेपर्यंत लोडरपर्यंत घालायचे आहेत. तर भाई खूप दमलो, नाही बोललं 2-2.5 घंटा गया. खूप हैराण झालो, खूप म्हणजे खूप. ते एक तर पाऊस पण आहे, त्याच्या ग्रीस पण आहे, म्हणून ते नट ओपन होत नव्हते. खूपदा ह्याला पाठून पकड पुढसून खेच बीच खूप लफडी झाली. तर भाई आता बघू पुढे काय करायचे आहे ते. तर भाई आता आपण विचार केलो ही गाडी पहिलं धुवायला पाहिजे मशीन. तर आता ही नेतो आपण सर्व्हिसिंगला. मी चालवणार आहे आता. मी ऑपरेटर आपल्या बाईक घेऊन येणार आहे. मग तिथे मशीन धुवायला लावणार सर्व्हिसिंगवर आणि तिथून आपण जाणार गॅरेजात. त्यांना विचारून येणार की किती खर्च काय ते. आता चला जाऊया लगेच. तर आता भाई पहिल्यांदा आपण JCB चालवतो. ह्याच्या आधी पण चालवलं, पण आता हायवेवर पहिल्यांदा घेऊन जाणार आहे एकटा. JCB चालवायची फील तर भारी आहे. बघा कशी उडते डुगू 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 करून.
जेसीबी चालवायचा फील एक नंबर आहे भाई, एक नंबर. भाई जेसीबी 20-25 मध्ये एवढी उडी मारते की आणि पळवायची भीतीच जाते. आणि किती पळत आहे मशीन आपल्याला कायच आयडिया नाही, पण एवढी उडी मारते जेसीबी की मला तर भीतीच वाटते. म्हणून मी एकदम स्लो 20-22 हे बघा 20-22च्या ह्याच्यात जातो स्लो एकदम. पण भाई मजा एकदम भारी येते. हत्तीवर बसल्यासारखं वाटतंय, हत्ती घेऊन जातोय असं. इथे आपली मशीन लावली. आता काय धुवून होणार मशीन आपली डायरेक्ट उद्या सकाळी धुवून. पण भाई फटके हाथ में आते हैं, चला नहीं कैसा उड़ता है धूम 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 करके. धीरे धीरे लेकर कितना मिनट लगा? धीरे धीरे नहीं, चौथे गियर में 25 के स्पीड में आया मैं, 25 के. लेकिन इधर ऐसा हिलता है वो, तो डर लगता है. मैं 25 मैं कितना चलाता था? 30, 30, 31, 32. तब पर भी ऐसा तेरे को आदत है भाई, तू जेसीबी ऑपरेटर है, मैं ऑपरेटर नहीं है. मैं हाईवे पे पहली बार लेके आया मशीन, पहली बार जिंदगी में. मेरा कैसा फट रहा था मेरे को मालूम. 40 की स्पीड में भी चलाया. तू 40 क्या, तू 100 के इसमें भी चला सकता है. चल थोड़ी स्पीड में 50 तक रहता है ना. मेरा तो फटके 4 हो गया भाई, इतना डर कभी नहीं लगा. तर भाई आपली मशीन सोडली तिथे धुवायला. आणि आता आपण घेतली आपल्या कुमारची गाडी. कुमार म्हणजे आपल्या हॉटेलचा स्टाफ. बघा आपल्या स्टाफकडे पण स्विफ्ट बिफ्ट आहेत. तो भाई माणूस एकदम भारी आहे, त्याच्याकडे खूप गाडी आहेत. तर त्याची गाडी घेऊन आता आपण आलो पुढं MIDCत. कशाला? कारण की आपलं इथं गॅरेजमध्ये काम आहे. मग ते काम करूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. हे बघा पुढचा काय दिसणार ना, वायपर गेला याचा. वायपर का ब्लेड गया है इसका, ये देख भाई. गाडी पण याची एकदम अतरंगी आहे, टार्झन आहे टार्झन. तर भाई फायनली आपण आलो घरी. आणि काळोख बघा कसला झाला आहे. नुकते 6 वाजलेत पण असा काळोख केला 7:30 सारखं. आणि भूक पण लागली आणि भिजल्यामुळे डोकं पण आपलं जाम जातं आता. अरे माझं हे राहिलं, रेनकोट राहिलं गाडीत, राहून जातं. आता आपण जातोय घरात, काहीतरी खाऊया, पहिला भूक लागली. तर भाई आता मी आणि प्रसाद निघालो हॉटेलवर जायला. एकाच गाडीने जाणार, कारण की 2 गाडी न्यायला आता पैसे नाही. आमचे पैसे देत नाही लोक. म्हणून मी आणतो बंदूक बंदूक म्हणजे जाऊन नुसतं ठेवायची. देतो की नाही, मग समोर सांगणार नाही, मग काय बंदूक खिशात घालून घेऊन यायची. तर भाई बघा ह्याने आपला तो क्लिप टाकला जो नाही टाकायला पाहिजे होता. तो म्हणजे मी गाडी ठोकले आणि माका माहित पण नाही मी ठोकले मेले. मी घराकडे जाऊन जेवतोय, माका सांगता गाडी लावलं मला. गाडी ठोकली हो माका लक्षात पण नाही मी गाडी ठोकून. हो बघ काय बहीण बघ काय अंगठा आहे का, मला माहितच नाही. घेऊन गेला होता स्विफ्ट, आणि स्विफ्ट त्याने आणून लावला आणि पाऊस पडत होता ना, त्याला माहितही नाही. त्याने रिव्हर्स केला आणि शेडमध्ये आणून लावला, उतरला आणि वाटायला लागला. शेडमध्ये ठेवलेला होता सिलेंडर, तर सिलेंडरवरती त्याने आणून बघा बंपर टेकवला नाही. असा माणूस आहे ना, त्याला माहित पण नाही. बघा आता उद्या आता त्याला नेऊन व्हिडिओ कशाला काढतोय, त्याला नेऊन दाखवायला. तर तो काय म्हणणार, शा मी लावलाच नाही. बाजूला करूया याला पहिलं. लागलं का पहिलं बघूया. लागलं तर नाही काय, थोडंसं लाल कलर चिकटलाय, पण काय ठीक आहे चला. हा बंपर पहिलाच ते नॉक असतात ना त्याचे, ते खराब झालेले. चला तर ठीक आहे, करूया व्हिडिओला इथेच एंड. अरे मागा माहितच नाही मेले. मी घराकडे गेलो, मी घर पे गया खाना पीना खा रहा. आगे बोला गाड़ी ठोका. मैं बोला हाँ मैं मालूम ही नहीं. मैं बोला मैं ठोका ही नहीं. तो फोटो दिखा टाकी मेरे को मालूम ही नहीं. टाकी को ठोकर वही तो घर पे जाके खाना खाता है. वो हो गया. अरे हुआ क्या, ये बीच में रखते सिलेंडर बरोबर रिवर्स लिया और वो अभी नीचे वो खड़ी डाले, उसमें कुट बच के रहता है, तो उसका आवाज़ नहीं आया मेरे को. मैंने लगाया बरोबर गैप रखा, इनोवा और इसमें बरोबर गैप रखा, लगाया. मैं घर पे गया, नहाया धोया, खाना खा रहा है. ये आके बोला गाड़ी ठोका तूने. मैंने कब गाड़ी ठोका, मेरे को फोटो दिखा. मैंने अरे ये कब हुआ. वो तो सुन दो कौन था पसंद कौन तो कोई जा रहा था. वो तो साला अच्छा हुई उसने फोटो निकाला. तो फोटो नहीं निकालता मैं मानता ही नहीं, मैंने ठोका. तर भाई आता आपण आलो आहे घरी. व्हिडिओ करूया येईन, कारण की आता मी मस्तपैकी आंघोळ करणार आणि जेवणार. तर जेवताना मला अजिबात कुठचा पण त्रास नको. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.